नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. तर आज आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं तर ते पाहणार आहोत. इथे लॉग इन पासवर्ड दिसेल, तिथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन असेल, त्यावर आपल्याला क्लिक करून समोरील पेज ओपन झालेलं दिसेल. आता सध्या दिसत नाहीये, पण थोड्या वेळानंतर दिसेल, तुम्ही चेक करू शकता. सर्वात प्रथम वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला पेज ओपन झालेलं दिसेल. तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला टॅटचा रोल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला एक पेज ओपन झालेलं दिसेल. तिथे टॅटच्या डिटेल्स तुम्हाला आलेल्या दिसतील, म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, तुम्हाला किती मार्क्स पडलेत आणि तुमचे मोबाईल नंबर आणि जन्मतारीख या सर्व डिटेल्स तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत. तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर टाकून कॅप्चर कोड टाकून OTP व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला समोर तुमच्या सर्व डिटेल्स, तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम सर्व डिटेल्स दिसतील. ते झाल्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे. समोर तुम्हाला दिसेल क्रिएट पासवर्ड आणि पुढे कन्फर्म पासवर्ड, म्हणजे जो क्रिएट पासवर्ड करणार आहात तोच तुम्ही पुढे कन्फर्ममध्ये टाकायचा आहे. तर यामध्ये आपल्याला टोटल 15 अक्षरी पासवर्ड बनवायचा आहे आणि तो करेक्ट पासवर्ड तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे आणि तो आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला पासवर्ड आणि रजिस्टर ID तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचा आहे. पुढे आपल्याला पवित्र पोर्टलची लॉग इन करायचा असेल तर आपल्याला रजिस्टर ID आणि पासवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या दोन्ही गोष्टी असतील तरच तुम्ही तुमचं पवित्र पोर्टलचं अकाउंट ओपन करू शकता. नाहीतर तुमचं अकाउंट तुम्हाला ओपन करता येणार नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा. पुढे बघा, तुम्ही पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, समोर खाली कॅप्चर कोड दिलेला आहे, तर तो तिथे टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टर यावर क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव दिसेल आणि लॉग इन ID दिसेल. तर तुम्हाला तो लॉग इन ID लिहून ठेवायचा आहे. तुम्हाला पवित्र पोर्टल न्यू रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आलेली विंडो दिसेल आणि त्यावर तुमचा युअर लॉग इन ID दिसेल, तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. आणि पुढे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि पुढील माहिती कशी भरायची यासाठी तुम्ही पुढील व्हिडिओ